So today's subject is financial accounting and the chapter is amalgamation of firms. आपण लास्ट जो चॅप्टर आहे पिसमिल डिस्ट्रीब्युशन आपला चॅप्टर कंप्लीट झाला आहे. दिस इज अवर थर्ड चॅप्टर अमालगमेशन ऑफ फर्म्स. त्यातले काही थिअरॉटिकल पॉईंट्स आहेत जे आपण या लेक्चरमध्ये कव्हर करूया अँड देन नेक्स्ट लेक्चरपासून आपण त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करूया. लेट्स वी विल सी द थिअरी पॉईंट्स. Amalgamation of firms. Amalgamation takes place when two or more firms doing similar business come together and conduct business under the name and style of new firm. Amalgamation हे केव्हा केलं जाईल तर जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त ज्या फर्म्स आहेत सिमिलर टाइप्स ऑफ बिझनेस करत असतील आणि त्या फर्म्स एकत्र येऊन त्यांनी एखादी न्यू फर्म तिथे एस्टॅब्लिश केली किंवा न्यू फर्म तिथे तयार झाली, देन इट इज कॉल्ड ॲज अ अमालगमेशन. मग अशा सिच्युएशनमध्ये अमालगमेशन आपण करू शकतो. मीन्स काय तर दोन किंवा दोनपेक्षा जास्त फर्म्स जेव्हा एकत्र येतात आणि एखादी नवीन कंपनी एखादी नवीन फर्म तिथे तयार करतात. अमालगमेशन इज अ मर्जर ऑफ बिझनेसेस ऑफ टू ऑर मोर फर्म्स. मग आता अमालगमेशनला काय म्हटलंय तर इट इज द मर्जर ऑफ बिझनेस, म्हणजे दोन बिझनेस एकमेकांमध्ये मर्ज होत आहेत आणि नवीन एखादा बिझनेस तिथे स्टार्ट होतोय. मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त फर्म्स एकत्र येऊन हे अमालगमेशन इथे होऊ शकतं. आफ्टर अमालगमेशन द अमालगमेटिंग फर्म्स लूज देअर एक्झिस्टन्स. अमालगमेशन झाल्यानंतर आता अमालगमेशन केव्हा होईल जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त फर्म्स ज्यांचा सिमिलर बिझनेस आहे, सिमिलर टाईपचा बिझनेस आहे आणि त्यांनी एकत्र येऊन एखादी नवीन फर्म त्यांनी तयार केली, म्हणजेच अमालगमेशन झालं. मग यामध्ये ज्या अमालगमेटिंग फर्म्स आहेत म्हणजेच काय तर ज्या फर्म्स एकत्र आल्यात तर दे लूज देअर एक्झिस्टन्स. ज्या ओल्ड फर्म्स आहेत की ज्या एकत्र आल्यात आणि त्यांनी नवीन फर्म तयार केली आहे, मग ज्या ओल्ड फर्म्स आहेत त्यांचा जो एक्झिस्टन्स आहे दे लूज देअर एक्झिस्टन्स. त्यांना त्याचं तिथे अस्तित्व राहत नाही बिकॉज तिथे नवीन फर्म जे आहे हे आपण बनवतो. अमालगमेशनमध्ये काय होतं तर ज्या दोन फर्म्स आहेत किंवा दोनपेक्षा जास्त फर्म्स आहेत ह्या एकत्र येतात आणि त्यांचं जे अस्तित्व आहे ते तिथे संपतं बिकॉज तिथे नवीन फर्म ते तयार करतात, ते अमालगमेट होतात. The old firms are called as amalgamated firms. आता ओल्ड फर्म्स ज्या आहेत ज्या अमालगमेट झाल्यात, ज्या एकमेकांमध्ये मर्ज झाल्यात आणि नवीन कंपनी तयार केलेली आहे, तर ज्या ओल्ड फर्म्स आहेत इट इज कॉल्ड ॲज अमालगमेटेड फर्म्स. मग त्यांना काय म्हटलं जाईल तर अमालगमेटेड फर्म्स. आता इथे ना अमालगमेटेड फर्म्स म्हणतात, वेंडर फर्म्स म्हणतात. मीन्स ज्या कंपनीज ज्या आहेत या एकत्र येऊन त्यांनी नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे. अमालगमेशनचं मिनिंग क्लिअर झालंय सगळ्यांना? येस मॅम. Okay. Then next we will see the objectives of this amalgamation. To avoid cutthroat competition among the firms. मग आता हे अमालगमेशन का केलं जातं, त्यांचा पर्पज काय आहे, त्यांचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर फर्स्ट इज टू अवॉइड कट थ्रोट कॉम्पिटिशन. कट थ्रोट कॉम्पिटिशन म्हणजे मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपनीज असतात, खूप साऱ्या फर्म्स आहेत आणि त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेली आहे आणि ही जी कॉम्पिटिशन आहे ही कट थ्रोट कॉम्पिटिशन फेस करण्यासाठी किंवा ती अवॉइड करण्यासाठी इथे अमालगमेशन हे केलं जातं. आता सपोज दोन फर्म्स आहेत आणि दोन्ही फर्म्सचे सिमिलर बिझनेस आहेत आणि त्या फर्म्सना तेवढासा काही प्रॉफिट होत नाहीये. मग अशा वेळेला ते काय करतात तर त्या दोन्ही फर्म्स एकत्र येतात आणि त्या एकत्र येऊन नवीन एक फर्म तयार करतात आणि जेव्हा ते नवीन फर्म तयार करतात तेव्हा ओल्ड ज्या फर्म्स आहेत तर त्यांचं तिथे काही अस्तित्व किंवा त्यांचा एक्झिस्टन्स राहत नाही. दे लूज देअर एक्झिस्टन्स बिकॉज ते नवीन कंपनी तयार होते. सो टू अवॉइड कट थ्रोट कॉम्पिटिशन, मार्केटमध्ये कट थ्रोट कॉम्पिटिशन जी आहे ही अवॉइड करण्यासाठी इथे अमालगमेशन जे आहे हे केलं जातं. नेक्स्ट इज टू एनलार्ज द साईज ऑफ फर्म. जेव्हा एक कंपनी असते तिची साईज जेवढी असेल, आता त्या साईजमध्ये जेव्हा त्या कंपनीमध्ये जेव्हा दुसरी एखादी फर्म अमालगमेट होईल किंवा दुसरी एखादी फर्म मर्ज होईल, डेफिनेटली तिची साईज जी आहे ही इन्क्रीज होणार आहे.
टू एनलार्ज द साईज ऑफ फर्म, जेव्हा फर्मची साईज एनलार्ज करायची असेल, फर्म जी आहे ही मोठी करायची असेल, देन दे यूज टू अमालगमेट देअर फर्म्स. मग अशा वेळेला ते काय करतात तर अमालगमेशन करतात. टू इफेक्ट इकॉनॉमीज ऑफ लार्ज स्केल ऑपरेशन. टू इकॉनॉमीज द लार्ज स्केल ऑपरेशन, जे ऑपरेशन्स आहेत हे लार्ज स्केलवर करण्यासाठी त्याचा इफेक्ट जो आहे या इकॉनॉमीवर पडत असतो. सो इथे लार्ज स्केल ऑपरेशन्ससाठी अमालगमेशन हे केलं जातं. टू इंट्रोड्यूस बेटर मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. चांगल्या प्रकारच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस ज्या आहेत या इंट्रोड्यूस करण्यासाठी इथे अमालगमेशन हे केलं जातं. टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म्स. आता ज्या फर्म्स आहेत ज्या मर्ज होत आहेत किंवा ज्या एकत्र येऊन एखादी नवीन कंपनी तयार करतात, ज्या अमालगमेट होतात, त्यांची प्रॉफिटेबिलिटी किंवा त्यांची प्रोडक्टिव्हिटी ही वाढवण्यासाठी, बिकॉज त्या अमालगमेट होऊन एखादी नवीन फर्म तयार करणार, म्हणजे त्या नवीन फर्मची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही आधीच्या ओल्ड फर्म्सपेक्षा डेफिनेटली जास्त असणार. सो टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिटेबिलिटी ऑफ द फर्म. नेक्स्ट इज टू एस्टॅब्लिश द फिनान्शियल स्टॅबिलिटी. फायनान्शियल स्टॅबिलिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा ती इन्क्रीज करण्यासाठी अमालगमेशन हे केलं जातं. जेव्हा एखादी कंपनी ही लॉस सफर करत असेल की आता त्याला प्रॉफिट होत नाहीये, मग अशा वेळेला ती जी कंपनी आहे ही दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये मर्ज होते, जेणेकरून जी दुसरी कंपनी आहे तिला सपोर्ट सुद्धा मिळेल आणि जी अशी फर्म आहे की जिला लॉस सफर करावा लागतोय तिला तेवढासा लॉस सफर करावा नाही लागणार, तिला थोडाफार प्रॉफिट सुद्धा मिळू शकेल. सो टू एस्टॅब्लिश द फायनान्शियल स्टॅबिलिटी अमालगमेशन हे केलं जातं. नेक्स्ट इज consequences of amalgamation. There are two consequences of amalgamation of the firms, which are dissolution of amalgamating firms, next formation of new firm to take over the business of amalgamating firms. मग आता अमालगमेशनमध्ये काय दोन कॉन्सिक्वेन्सेस आहेत तर फर्स्ट डिझोल्युशन ऑफ अमालगमेटिंग फर्म्स. अमालगमेटिंग फर्म्स मीन्स ज्या ओल्ड फर्म्स आहेत त्या डिझॉल्व्ह होत आहेत. So dissolution of amalgamating firms. And next is formation of new firm. ज्या जुन्या फर्म्स आहेत ह्या एकत्र येत आहेत आणि तिथे नवीन फर्म तयार केली जाते. फॉर्मेशन ऑफ न्यू फर्म टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ अमालगमेटिंग फर्म्स. ज्या फर्म्स अमालगमेट होत आहेत, ज्या फर्म्स मर्ज होत आहेत, तर त्यांना टेक ओव्हर करून तिथे नवीन फर्म जी आहे ही तयार केली जाते. सो दीज आर द टू कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अमालगमेशन. फर्स्ट इज डिझोल्युशन ऑफ अमालगमेटिंग फर्म्स अँड नेक्स्ट इज फॉर्मेशन ऑफ न्यू फर्म टू टेक ओव्हर द बिझनेस ऑफ अमालगमेटिंग फर्म्स. प्रॉब्लेम्स टू बी डेल्ट विथ. मग आता यामध्ये काही काही प्रॉब्लेम्स येतात ज्यांच्याशी आपल्याला डील करावं लागतं. मग असे कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत ते वन बाय वन आपण बघूया. फर्स्ट इज रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. सी, जेव्हा अमालगमेशन केलं जातं किंवा जेव्हा एखादी फर्म आहे किंवा ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त टू ऑर मोर फर्म्स दे गेट अमालगमेटेड, त्या जेव्हा अमालगमेट होत असतात तर तेव्हा ॲसेट अँड लायबिलिटीज जे आहेत त्यांचं रिव्हॅल्युएशन केलं जातं. त्या रिव्हॅल्यूड केल्या जातात, मीन्स त्यांची जी ॲक्च्युअल बुक व्हॅल्यू आहे त्यापेक्षा त्याची व्हॅल्यू इन्क्रीज किंवा डिक्रीज होते. सो रिव्हॅल्युएशन केलं जातं. नेक्स्ट इज डिस्पोजल ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू फर्म. ज्या ॲसेट किंवा लायबिलिटीज न्यू फर्म टेक ओव्हर करत नाही अशा ॲसेट अँड लायबिलिटीजचं डिस्पोजल करावं लागतं. नेक्स्ट इज व्हॅल्युएशन ऑफ गुडविल अँड इट्स अकाउंटिंग ट्रीटमेंट. जे गुडविल आहे त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं ऑफकोर्स, बिकॉज न्यू फर्म जी आहे ही बनताना किंवा न्यू फर्म जी आहे ही एस्टॅब्लिश करताना गुडविलचं व्हॅल्युएशन तिथे करावं लागतं आणि तिथे अकाउंटिंग ट्रीटमेंट सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला करावे लागतात. नेक्स्ट इज डिटर्मिनेशन ऑफ PC, दॅट इज परचेस कन्सिडरेशन. आता अमालगमेशनमध्ये आपल्याला परचेस कन्सिडरेशन जे आहे हे फाइंड आउट करावं लागतं. परचेस कन्सिडरेशन हे डिटरमाइन करावं लागतं. आपल्याला परचेस कन्सिडरेशन हे या अमालगमेशन ऑफ फर्म्समध्ये कॅल्क्युलेशनला आहे. मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार तर
ॲसेट टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू मायनस लायबिलिटीज. जे ॲसेट आहेत, जे टेकन ओव्हर केलेल्या ॲसेट्स आहेत, ॲग्रीड व्हॅल्यूजना त्यांची टोटल करायची आणि त्या टोटलमधून लायबिलिटीज ज्या आहेत फर्मच्या, त्या लायबिलिटीज आपल्याला लेस करायच्या आहेत. देन वी गेट अवर परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनच्या सुद्धा दोन मेथड्स आहेत, नेट ॲसेट मेथड अँड लमसम मेथड. नेट ॲसेट मेथडमध्ये ज्या ॲसेट्स आहेत ॲग्रीड व्हॅल्यूने त्यांची ॲडिशन केली जाते आणि त्यातनं लायबिलिटीज ज्या आहेत ह्या लेस केल्या जातात. लमसम मेथडमध्ये लमसम जी मेथड आहे तर त्यामध्ये एक स्पेसिफिक अमाऊंट दिली जाते. आपण वन बाय वन ते सुद्धा पॉईंट बघत जाऊया. देन डिटर्मिनेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो. इथे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो सुद्धा समटाईम्स डिटरमाइन करावा लागतो. Next is method of accounting. Method of accounting. Accounting Standard 14. AS means Accounting Standard. Accounting Standard 14 deals with accounting for amalgamation. There are two methods of accounting for amalgamation. First is pulling interest method and next is purchase method. So आपण ह्या अकाउंटिंग ज्या ट्रीटमेंट्स आहेत किंवा ज्या मेथड्स आहेत या बघूया. सी यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे तर अकाउंटिंग स्टँडर्ड 14 डील्स विथ अकाउंटिंग फॉर अमालगमेशन. Pulling interest method is confined to amalgamation of companies only. So far as amalgamation of firms is concerned, it is taken as amalgamation in the nature of purchase. It is involve dissolution of old firms with realization method. सी आता या ज्या मेथड्स आहेत यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय इम्पॉर्टंट आहे तर इथे जी न्यू फर्म आपल्याला दोन्ही ज्या फर्म्स आहेत त्यामध्ये अकाउंट जे आहेत हे प्रिपेअर करावे लागणार आहेत. तर फर्स्ट आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. या ज्या मेथड्स आहेत यामध्ये परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करून झाल्यानंतर ते जे पी सी आहे, ज्या फर्म्स डिझॉल्व्ह होत आहेत आणि जिथे न्यू फर्म तयार होते तर त्या दोन्ही फर्म्समध्ये आपल्याला अकाउंट्स जे आहेत ते प्रिपेअर करायचे आहेत, ओल्ड फर्म्समध्ये सुद्धा आणि न्यू फर्ममध्ये सुद्धा. सो इथे रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करावं लागणार आहे. रिअलायझेशनमध्ये ज्या सगळ्या ॲसेट आहेत, लायबिलिटीज आहेत आणि जे परचेस कन्सिडरेशन आहे त्याचं रेकॉर्डिंग होईल. देन तिथे प्रॉफिट किंवा लॉस जो आहे हा कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याचं पोस्टिंग पुढे केलं जाईल. Then under this method, a realization account is open to implement the scheme of amalgamation. Amalgamationचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला रिअलायझेशन अकाउंट सुद्धा तिथे प्रिपेअर करायचं आहे. Accounts of asset and liabilities are closed through realization account. मग आता या रिअलायझेशन अकाउंटमध्ये सगळ्या ॲसेट आणि सगळ्या ज्या लायबिलिटीज आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. आणि जे परचेस कन्सिडरेशन आपण फर्स्ट कॅल्क्युलेट करणार आहोत ते परचेस कन्सिडरेशनच्या सुद्धा अमाऊंट्स रिअलायझेशन अकाउंटला आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. Purchase consideration is calculated as per revised values of asset and liabilities taken over by new company. मग आता हे परचेस कन्सिडरेशन कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे तर तिथे रिवाइज्ड व्हॅल्यूज किंवा ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत की ज्या व्हॅल्यूला ॲसेट जी आहे ही टेकन ओव्हर करणार आहे ती ॲग्रीड व्हॅल्यू. ॲक्च्युअल व्हॅल्यू जेवढी आपल्याला दिली असेल प्रॉब्लेममध्ये दॅट इज द बुक व्हॅल्यू. जर त्या ॲसेटच्या समोर ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यू दिली असेल दॅट इज अ मार्केट व्हॅल्यू. अँड ज्या व्हॅल्यूला ॲसेट ही टेकन ओव्हर केली जाईल दॅट इज द ॲग्रीड व्हॅल्यू. सो रिवाइज्ड व्हॅल्यूज ज्या आहेत, ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत की ज्या व्हॅल्यूला ॲसेट आणि लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्या जातील सो ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. So there's revised values of asset liabilities taken over by new firm and realization account is credited by new firm account is debited by the same. मग आता हे जे परचेस कन्सिडरेशन आपण फाइंड आउट करणार आहोत त्याचे इफेक्ट्स दोन ठिकाणी पडणार आहेत. फर्स्ट इफेक्ट रिअलायझेशनला पडणार आहे. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपल्याला परचेस कन्सिडरेशन
रेकॉर्ड करायचं आहे. अँड न्यू फर्मचं जे अकाउंट असेल त्याच्या डेबिट साईडला परचेस कन्सिडरेशन जे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे ते रेकॉर्ड करायचे. परचेस कन्सिडरेशन इझिली कॅल्क्युलेट होणार आहे. ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत, ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट टेकन ओव्हर त्याची टोटल करायची. त्या टोटलमधून ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या लेस करायच्या. जे येईल ते आपलं परचेस कन्सिडरेशन असेल ते परचेस कन्सिडरेशन रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करायचं. सेकंड इफेक्ट असा पडणार आहे न्यू फर्म अकाउंटला डेबिट साईडला. Any profit or loss on realization is transferred to partners' capital account in their profit sharing ratio. रिअलायझेशन अकाउंट क्रिएट करून झाल्यानंतर, रिअलायझेशन अकाउंट प्रिपेअर करून झाल्यानंतर जो प्रॉफिट किंवा जो लॉस आपल्याला मिळणार आहे तो ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. लास्टली कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर टू न्यू फर्म अकाउंट. अँड देन लास्ट कॅपिटल बॅलन्सेस जे होतील, जे कॅल्क्युलेट आपण करणार आहोत ते ट्रान्सफर करायचे आहेत न्यू फर्म अकाउंटला. सो त्यातला थेरॉटिकल पार्ट होता purchase consideration. It is the amount agreed to be paid by purchasing firm to vendor firm. Vendor firm means old firm. आता एखाद्या कंपनीने एखादी जी वीक फर्म आहे ही परचेस केली असेल तर अशा वेळेला जी परचेसिंग फर्म आहे की ज्या कंपनीने एक दुसरी फर्म जी आहे ही परचेस केलेली आहे तर त्या फर्मला काही अमाऊंट जी आहे ॲग्रीड अमाऊंट ओल्ड फर्मला द्यावी लागते. बिकॉज त्याचे जे ॲसेट जे आहेत लायबिलिटीज ह्या परचेसिंग फर्मने टेक ओव्हर केलेल्या असतात. टेक ओव्हर करण्यासाठी त्यांना काही अमाऊंटही पेड करावी लागते. आता या परचेस कन्सिडरेशन जे आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन मेथड्स आहेत, नेट ॲसेट मेथड अँड लंपसम मेथड. आपण फर्स्ट नेट ॲसेट मेथड जी आहे ही बघणार आहोत. Net asset method. According to this method, purchase consideration is the value of net asset agreed to be taken over by the purchasing firm. Net asset method मध्ये काय करायचं तर according to this method, purchase consideration is the value of net asset agreed to be taken over by purchasing firm. म्हणजे इथे ज्या ॲसेट्स टेकन ओव्हर केल्या गेलेल्या आहेत ॲग्रीड व्हॅल्यूजना. ॲग्रीड व्हॅल्यूज मीन्स अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूला ॲसेट ही टेकन ओव्हर केली जाते. बुक व्हॅल्यू मीन्स प्रॉब्लेममध्ये जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती, आणि त्या बुक व्हॅल्यूच्या बाजूला जर ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यू दिलेली असेल दॅट इज द मार्केट व्हॅल्यू. सो तिन्ही व्हॅल्यूज लक्षात घ्या. सो ॲसेट टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यू, लँड अँड बिल्डिंग, गुडविल, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश अँड बँक, ज्या ॲसेट टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्यांच्या ज्या ॲग्रीड व्हॅल्यूज आहेत त्या रेकॉर्ड करायच्या, त्यांची टोटल करायची आहे, लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर ॲट ॲग्रीड व्हॅल्यूज. ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्या ॲग्रीड व्हॅल्यूज त्याच्या रेकॉर्ड करायच्या आहेत. लाईक क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, हे सगळे त्या टोटल ॲसेटच्या टोटलमधून या लायबिलिटीजची जी टोटल आहे ही लेस करायची आहे. देन वी गेट अवर परचेस कन्सिडरेशन. दॅट इज व्हेरी इझी. सो परचेस कन्सिडरेशन इझिली कॅल्क्युलेट आपलं होणार आहे. ज्या ॲसेट टेकन ओव्हर केल्यात त्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूज रेकॉर्ड करायच्या आहेत, त्यांची टोटल घ्यायची. त्या टोटलमधून ज्या लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत त्यांच्या ॲग्रीड व्हॅल्यूजची टोटल घ्यायची आणि ती ॲसेटच्या टोटलमधून लेस करायची. आणि तिथे आणि जे आन्सर येईल जो एंड रिझल्ट आपला असेल दॅट इज अवर परचेस कन्सिडरेशन. लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅम. ओके. सो हे थिअरिटिकल काही पॉईंट्स होते त्याच्यामधले जे